मंडळी नमस्कार। मी जर तुम्हाला म्हणालो की एक कुटुंब जमिनीवर राहतच नाही तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना। पण ही गोष्ट खरी आहे। एका भारतीय कुटुंबाने आपलं घरदार विकून, सगळं काही विकून मुलांचं शिक्षण सोडून दिले आणि जगात फिरत बसलेत। आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर सगळं कुटुंब अगदी मोकार फिरते। पण हे कुटुंब भारताच्या भारतात किंवा जमिनीवर फिरत नाही बरं का, तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सागरी मार्गाने प्रवास करते। गेल्या 2 वर्षापासून हे कुटुंब समुद्राच्या पाण्यामध्ये एका बोटीवर राहतं आणि बोट सुद्धा त्यांनी एक करामत करून विकत घेतली। आपल्या बापदाद्यांनी कमावलेली अख्खी प्रॉपर्टी आणि स्वतः कमावलेली प्रॉपर्टी विकून सोलरवर चालणारी त्यांनी बोट विकत घेतली आहे। 2022 पासून ते याच बोटीवरती समुद्रामध्ये राहतात। आहे ना आगळी वेगळी गोष्ट। आज मी तुम्हाला याच ध्येयवेड्या आणि बिंदास्त कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट सांगणार आहे। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। ही गोष्ट सुरू होते 2015 मध्ये। कॅप्टन गौरव गौतम यांना भारतीय नौदलाच्या जहाज प्रशिक्षण युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं। जहाजावर काम करत असताना त्यांना जमिनीच्या तुलनेमध्ये पाण्यावरील पर्यायी जीवनशैलीची कल्पना सुचली। त्यांच्या कुटुंबाने जहाजावरून अनेक वेळा प्रवास केला होता, त्यामुळे सगळ्यांना हा जहाजावरील प्रवास खूप आवडायचा। ती त्यांची कौटुंबिक आवड बनली होती। आपणही स्वतःच्या बोटीमधून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास केला पाहिजे हे स्वप्न त्याच्या कुटुंबाने पाहिलं होतं। पण कुटुंब कॅप्टन गौरव यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हतं। कॅप्टन गौरव हे नोकरी करत असल्यामुळे त्यांना हे करणं शक्य नव्हतं। कालांतराने कोरोना महामारी आली। सगळीकडची उलटापालट पाहून त्यांनी हे निश्चय पूर्णपणे मजबूत केला। 2021च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या मनाची तयारी करून घेतली आणि 2022 मध्ये आपली भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिली। कॅप्टन गौरव यांनी नौदलामधून रिटायरमेंट म्हणजेच VRS घेतली। त्यांची बायको मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत होती, त्यांनीही आपली नोकरी सोडून दिली। ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांच्या मुलीनेही समुद्राच्या प्रेमापोटी आपलं शिक्षण सोडून दिलं। या ध्येयवेड्या कुटुंबाने बापदाद्यांकडून मिळालेली सगळी प्रॉपर्टी विकून टाकली। आपल्याकडे असलेले हजारो किलो वजनाचे सामान विकून फक्त 120 किलो पर्यंत कमी केले आणि आयुष्यभर नावाडी म्हणून जगण्याचा संकल्प केला। वास्को द गामाने भारताचा शोध घेण्यासाठी बरेच दिवस संघर्ष केला होता, हे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत। पण या कुटुंबाने सुखाच्या शोधामध्ये आपलं सर्वस्व विकून टाकलं आहे। 20 वर्षाहून अधिक काळ जमिनीवर जीवन जगल्यानंतर या जोडप्याने आता संपूर्ण आयुष्य समुद्रामध्ये जगण्याचा निश्चय केलाय। बरेच दिवस शोध घेतल्यानंतर त्यांनी एक रिवा म्हणजे सोलरवर चालणारी समुद्री बोट विकत घेतली। ते सांगतात की आमचा हा प्रवास मलेशियामधील पेनांग येथून सुरू झाला। तेथून आम्ही थायलंडला गेलो, अनेक बेटांवर फिरलो। खूप सुंदर जग आहे। समुद्राच्या किनाऱ्यावरती अनेक आठवडे घालवले, समुद्रात डायव्हिंग केली आणि आयुष्यभराच्या आठवणी गोळा केल्या। पण त्यांचा हा निर्णय ऐकून मला एक प्रश्न पडला, तो म्हणजे एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी परवाना आवश्यक असतो। त्यासाठी यांनी काय केलं असेल? याबद्दल ते सांगतात की भारतामध्ये कागदपत्रे गोळा करणे हा खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठं आव्हान असतं। त्यामुळे आम्ही परवान्यासाठी एका एजंटचा वापर करतो। गौरव सांगतात की आम्ही वेगळ्या देशांमध्ये वेगळ्या वस्तू गोळा केल्या, लोकांशी ओळखी केल्या, मैत्री केली। आमचा आता एक मित्रमंडळ तयार झाला आहे। या सगळ्यांच्या मेहनतीने आणि या सगळ्यांच्या मदतीने आम्ही परवान्यांची पूर्तता करत असतो। प्रवास करत असताना ते अनेक जोडप्यांना भेटतात जे त्यांच्याप्रमाणेच समुद्रामधून प्रवास करत असतात। वारा, हवामान याप्रमाणेच समुद्राच्या स्वभावाचा अंदाज घेऊन ते समुद्रामधील खलाशी जमिनीकडे कूच करत असतात। त्यानंतर ते बेटावरती विविध देशातल्या प्रवासी खलाशांना भेटतात। विशेष म्हणजे यांची बोट पूर्णपणे सोलार पॅनलद्वारे चार्ज होते। आता मुख्य प्रश्न उपस्थित केला जातो, तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा। तर हे बोटीमधून प्रवास करणारे खलाशी पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात किंवा जेव्हा केव्हा ते जमिनीवर जातात तेव्हा आवश्यक तेवढे पाणी प्रवासादरम्यान सोबत घेऊन जातात। भारतातील हे कुटुंब आता जग फिरतंय। 2022 पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता 4 देशापर्यंत जाऊन पोहोचला आहे। इथून पुढे सुद्धा संपूर्ण जग बोटीमधून फिरण्याचा निश्चय त्यांनी केला आहे। त्यांच्या समोर हवामान बदलाचे फार मोठे आव्हान असल्याचे कॅप्टन गौरव सांगतात, कारण समुद्राच्या मूळशी जुळून घेणे ही एक कला आहे आणि त्यात प्रत्येकाची कसरत होत असते। त्यात प्रायव्हेट खलाशांची सुद्धा कसरत होते। आता बोटीवर काय काय आहे ते पाहूया। या बोटीवरती कॅप्टन गौरव, त्यांची पत्नी वैदेही चिटणीस आणि अवघ्या 14 वर्षांची मुलगी काया गौतम हे तिघेजण राहतात। त्यांच्याबरोबर मदतीसाठी एक पाकिस्तानी इलेक्ट्रिशियन असतो। अवघ्या 42 फूट लांबीची ही बोट आहे।
या रिवा बोटची बांधणी 1988 मध्ये पाण्यावर राहणाऱ्या घराच्या संकल्पनेतून करण्यात आली होती। या बोटमध्ये एक बेडरूम, छोटीशी किचन, वॉशरूम आणि याबरोबरच सलून एरिया असा सगळा रहिवासी भाग आहे। या बोटमध्ये 7 किलो वजनाचे गॅस सिलेंडर असते, ते नेहमी आपल्या बरोबर कॅरी करतात। याच गॅसमधून अन्न शिजवण्याचं काम केलं जातं। कॅप्टन गौरव यांचं कुटुंब भारतातील एकमेव कुटुंब आहे जे सोलार बोटमधून सगळ्या जगामध्ये प्रवास करत आहे। कॅप्टन गौरव गौतम, वैदेही चिटणीस आणि त्यांची मुलगी काया हे आपल्या 42 फूट लांबीच्या बोटीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून राहतात। भारतीय नौसेनेमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर गौरव यांना समुद्राची प्रचंड ओढ होती। त्यांची बायको वैदेही मीडियामध्ये काम करत होती। त्यांनाही साधं सरळ आणि सोपं आयुष्य जगायचं होतं। आता नवरा बायकोने मिळून आपल्या मुलीसाठी एकदम हटके नियोजन केले। समुद्राच्या पाण्यामध्ये राहून आयुष्य घडवायचं ठरवलंय। स्वतःला कुठल्या चौकटीत बांधून न घेता किती सुंदर जगता येतं याचं उदाहरण जगासमोर मांडायचं स्वप्न या कुटुंबाने पाहिलंय। संपूर्ण जगाची ओळख करून देणारा त्यांचा हा प्रवास 2022 मध्ये सुरू झाला। 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतला। घरातला फर्निचर पासून ते वडिलोपार्जित सगळ्या वस्तू विकून एका प्रवासासाठी निघाले। अनेक महिने बोटीसाठी शोधाशोध घेतल्यानंतर त्यांना 1988 मध्ये बनलेली तयार झालेली जुनी बोट मिळाली आणि ही घरासाठी मजबूत होती। पूर्वीचा सगळा ऐशोआराम सोडून त्यांना 20 किलो महत्वाच्या गोष्टी घेऊन आता जगावं लागणार होतं। एक छोटंसं किचन, लाटांबरोबर हलणारे बेड असं त्यांचं घर बनलं होतं। या बोटीवरती विजेसाठी 760 वॅटचे सोलार पॅनल आहेत आणि पिण्यासाठी पावसाचे पाणी साठवलं जातं। समुद्रामध्ये शॉपिंगचे ऑप्शन नसतात, सुपरमार्केट नसतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचं, छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं। मग ते अन्न असो किंवा पाणी असो, याचा काटेकोरपणे हिशोब करावा लागतो। आतापर्यंत या कुटुंबाने 4 देशामध्ये फिरून 10,000हून अधिक नॉटिकल माइल्स पार केले आहेत। ते कधीच ठरलेल्या मार्गावरून प्रवास करत नाहीत। कुठलाही मॅप न वापरता हवामान पाहून मार्ग निवडतात। समुद्राचं पाणी शांत असलं की बेटावर किंवा समुद्रामध्ये थांबतात। ते सांगतात की अनेक आठवडे त्यांना दुसरा माणूस सुद्धा पाहायला मिळाला नव्हता। पाण्यामध्ये जगत असताना अगदी पिण्याचे पाणी आणि रॅशन पासून ते हवामानापर्यंत प्रत्येक गोष्टीसोबत संघर्ष करावा लागतो। परंतु कुठलेच बंधन नसलेले हे आयुष्य, स्वार्थाचा जरासाही लवलेश नसलेले आयुष्य त्यांना सुंदर वाटतं आहे। ते त्यांचं स्वप्न होतं आणि ते सध्या जगत आहेत। कॅप्टन गौतम यांच्या कुटुंबाच्या आगळ्या वेगळ्या प्रवासाच्या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।